नांदेड़ लोकसभा इंतखाबात के लिए बीजेपी की जानिब से रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर के नाम का ऐलान होने के बाद प्रताप पाटिल चिखलीकर जैसे ही आज मुंबई से नांदेड़ पहुंचे, पार्टी कारकुनान की जानिब से उनका जमकर इस्तकबाल किया गया। जेसीबी के जरिए उन पर फूलों की बारिश की गई। नांदेड़ से बीजेपी का टिकट हासिल करने की ख्वाहिश रखने वालों में प्रताप पाटिल चिखलीकर के अलावा दीगर कई अफराद के नाम सामने आ रहे थे। ऐसे में बीजेपी आला कमान ने रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर को ही दूसरी मरतबा नांदेड़ लोकसभा के लिए अपना उम्मीदवार बनाया है। प्रताप पाटिल चिखलीकर की नांदेड़ लोकसभा के टिकट के लिए नामजदगी अमल में आने पर आज प्रताप पाटिल चिखलीकर मुंबई से नांदेड़ पहुंचे। नांदेड़ रेलवे स्टेशन पहुंचने के बाद पार्टी कारकुनों ने उनका निहायत गर्मजोशी के साथ इस्तकबाल किया। शहर में जगह जगह पटाखे फोड़कर और जेसीबी के जरिए फूल बिखेर कर चिखलीकर का इस्तकबाल किया गया। इस दौरान नांदेड़ पहुंचने के बाद चिखलीकर ने शहर के तमाम अजीम रहनुमाओं के मुजस्समों को सलामी पेश की और उन्हें फूल मालाएं पहनाई। उमेदवारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय नड्डा साहेब आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि अन्य मान्यवर नेत्यांनी मला दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये उतरण्याची संधी दिली। निश्चितपणाने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी काम करतो। साहेब, स्पर्धा वगैरे काय होती का उमेदवारी? तेव्हा असं आहे की लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा सगळ्याला अधिकार आहे। कोण कोण मागितली जरी मला माहिती नसलं तर प्रत्येकाला आमदार होणे, खासदार होणे असं वाटण्यामध्ये गैर काय नाही, पण उमेदवारी एकालाच द्यावं लागणार आहे। त्यामुळे पक्षाला असं वाटलं की प्रताप पाटलाचं काम योग्य आहे म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली। याचा अर्थ दुसऱ्याला दिली नाही म्हणजे ती योग्य नाही असं होत नाही। जागा एक असल्यामुळं अनेकांची हिरमोड त्याच्यामध्ये होऊ शकते, परंतु इच्छुक जे कोणी असतील ते सगळे मिळून आम्ही एकत्रित काम करू। वसंत चव्हाण यांनी दावेदारी केली काँग्रेस उमेदवारीवरती, किती आव्हान असेल काँग्रेसचं या निवडणुकीत? असं आहे की त्या काँग्रेस पक्षातून कोणी उमेदवारीवर दावेदारी करावी, कोणाला त्यांच्या पक्षाने उमेदवारी देवा त्यांचा विषय आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं उचित। आव्हान किती असेल काँग्रेसचं या? मी आज काहीच बोलणार नाही। जेव्हा थोडा मैदान येईल तेव्हा एक आहे अबकी बार 400 पार। अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावरती किती फायदा होईल या निवडणुकीत? फायदा होणार। राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यांची एक ताकद नांदेडमध्ये आहे, मोठं प्रस्थ आहे, अनेक वर्ष अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत। त्याच्यामुळं मागच्या निवडणुकीत आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात होतो, दोघं एकत्र आहोत, त्याच्यामुळे ताकद वाढणार, सांगण्याची गरज नाही। शेवटचा प्रश्न साहेब, विमानसेवा सुरू होणार आहे 100%। हो ना, म्हणजे कधीपासून काय? आता मला वाटते 31 तारखेचे प्रोग्राम काही आले, 3 उड्डाण उडत आहेत। मी डिटेल माहिती देतो, परंतु नांदेडवरनं 9 उड्डाण त्या ठिकाणी सुरू होणार आहे। धन्यवाद। काय होती का उमेदवारी? तेव्हा असं आहे की लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा सगळ्याला अधिकार आहे। कोण कोण मागितली जरी मला माहिती नसलं तर प्रत्येकाला आमदार होणे, खासदार होणे असं वाटण्यामध्ये गैर काय नाही, पण उमेदवारी एकालाच द्यावं लागणार आहे। त्यामुळे पक्षाला असं वाटलं की प्रताप पाटलाचं काम योग्य आहे म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली। याचा अर्थ दुसऱ्याला दिली नाही म्हणजे ती योग्य नाही असं होत नाही। जागा एक असल्यामुळं अनेकांची हिरमोड त्याच्यामध्ये होऊ शकते, परंतु इच्छुक जे कोणी असतील ते सगळे मिळून आम्ही एकत्रित काम करू। रमज़ानुल मुबारक के लिए उम्दा और मियारी खजूरों का वाहिद मरकज फ्रेंड्स जर्दा स्टोर नांदेड़। हमारे यहाँ तुर्किश, सऊदी, ईरानी, अजवा, मिडजोल, कलमी, मबरूम, सूकरी, खोदरी, असादवी, कीमिया, मुजाफाती, डेलीगेट नूर, राजाना और पेंड खजूर वाजिबी दाम पर यानी 70 रुपए से लेकर 4000 रुपए फी किलो तक खजूरें दस्तियाब है। इसके अलावा उम्दा क्वालिटी के ड्राई फ्रूट्स जिसमें बादाम, काजू, पिस्ता, किशमिश और शरबत रूह अफ़ज़ा भी होलसेल कीमत पर दस्तियाब है। मजीद तफसीलात के लिए राब्ता करें फ्रेंड जर्दा स्टोर, खदीम मोंडा मार्केट, नांदेड़। डायरेक्टर अब्दुल सलीम सौदागर खादरी अल काज़मी, मैनेजिंग डायरेक्टर अब्दुल रयान सौदागर, मार्केटिंग मैनेजर अफनान सौदागर।